हे मंदिर आहे, पण मंदिरासारखं दिसत नाही. हे आहे सूर्यदेवाचा रथ, 12 भव्य चाक, 7 घोड्यांनी ओढलेला हा रथ. संपूर्ण मंदिर सूर्याच्या गतीप्रमाणे रचलेलं आहे. कोणार्कचं सूर्य मंदिर 13व्या शतकात राजा नरसिंहदेव याने बांधलेलं. संपूर्ण काळ्या ग्रॅनाइट मध्ये, कोणत्याही सिमेंट किंवा लोखंड विना. प्रत्येक चाकावर कोरलेली आहेत ऋतू, काळ आणि वेळ. ही चाकच होती सूर्य घड्याळाची. हेच मंदिर सांगतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्य कसा फिरतो, ऋतू कसे बदलतात आणि जग कसं चालतं. पण आज या मंदिरात ना गाभारा आहे ना मूर्ती आहे. म्हणतात मंदिराचं शिखर गायब झालं. कदाचित तो शक्तिशाली चुंबक होता जो संपूर्ण रचना स्थिर ठेवत होता. आजही हे मंदिर उभं आहे, जसं दगडात कोरलेलं तेजस्वी स्रोत. हे केवळ मंदिर नाही, ही आहे आपल्या सनातन धर्माची, शिल्पकलेची आणि वैदिक विज्ञानाची जिवंत साक्ष.